तर आपण बऱ्याच गोष्टी विसरत आणि दुर्लक्ष करत चाललोय, तर त्या कोणत्या हे बघण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर आपण आलो आहे आज पंचगंगेच्या घाटावर। छत्रपती शाहू महाराज स्नान करण्यासाठी या घाटावर यायचे आणि इथंच घडलेलं ते वेदोक्त प्रकरण। इथूनच सामाजिक चळवळीला सुरुवात झाली। दहन केलेले राजघराण्यांची मंदिरे सुद्धा आहेत, देवदेवतांची काही मंदिरे सुद्धा आहेत। माझ्या मागे जो आहे तो आहे जुना छत्रपती शिवाजी पूल। कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती यांची मिळून ही पंचगंगा तयार होते। शहराच्या वायव्येस पंचगंगा नदी घाट बांधलेला आहे। हा विस्तीर्ण घाट आहे। काही मंदिरांवर शिलालेख आढळतात आणि त्यातील काही शिलालेख हे मराठीत सुद्धा आहेत। हीच पंचगंगा पुढे नृसिंहवाडीमध्ये जाऊन कृष्णेला मिळते, त्यालाच संगम असे म्हणतात। सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक इतिहास सुद्धा आहे। दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो। पंचगंगा महाराष्ट्रातली महत्त्वाची नदी मानली जाते। पूर्वी ती इतकी पवित्र आणि शुद्ध होती, सध्या तिच्याकडे थोडं दुर्लक्षच होत आहे। वाढत्या लोकसंख्येमुळे, औद्योगिक तसेच इतर गोष्टीमुळे प्रदूषण होत आहे। दहन केलेली मंदिरे किंवा देवदेवतांची मंदिरे हे घाटावर होती। पाण्याचं पात्र वाढल्यामुळं ती मंदिरे तुम्हाला पाण्यामध्ये दिसतात। तर ऐतिहासिक गोष्टी आपण विसरत चाललोय याची जाणीव करून देण्यासाठी मी इथं आले आहे। इथे येणाऱ्या प्रत्येकाने ती खबरदारी घेतली पाहिजे। चला तर मग बाय।